ब्रेकिंग न्यूज. एका शाळेचा 10वीचा निकाल 100% लागलाय. आता असा प्रश्न पडू शकतो की यात काय विशेष? पण थांबा, समजा फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनवरून एखादी वस्तू सदोष म्हणून रिजेक्ट केली जाते. आपली शिक्षण व्यवस्था ही अनेकदा विद्यार्थ्यांसोबत असंच करते. पण आज आपण द फॉर न्यूजच्या एका विशेष वृत्तांतावर सखोल चर्चा करणार आहोत. विषय आहे नापासांची शाळा. हो, आणि म्हणजे या वृत्तांतातली सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे की प्राध्यापक नितीन सरांच्या ह्या शाळेत 9वीत नापास झालेलेच विद्यार्थी प्रवेश घेतात. अच्छा, म्हणजे मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलेले विद्यार्थी. अगदी बरोबर. आणि तरीही यंदा परीक्षेला बसलेले सगळेच्या सगळे म्हणजे तब्बल 123 विद्यार्थी पास झालेत. एक सेकंड, 123 पैकी 123? हो, सगळेच्या सगळे. बापरे, हे विद्यार्थी तर आधीच नापास झालेले होते ना. म्हणजे साच्यात न बसणाऱ्यांना बाहेर काढलं जातं. मग ही शाळा काय वेगळं करते? एखादे कस्टम वर्कशॉप सारखं? तसंच काहीसं. हे बघा, प्राध्यापक नितीन सर आणि त्यांची टीम केवळ त्या घोकंपट्टीवर अवलंबून राहत नाहीत. ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे वर्षभर चालणाऱ्या काउन्सिलिंगवर आणि प्रेरणादायी संवादावर जास्त वेळ देतात. पण फक्त बोलून कसं होईल? म्हणजे गणितासारखा अवघड विषय कसा सुटेल? त्यांचा पाया तर कच्चाच असतो ना. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. इथे काउन्सिलिंग म्हणजे फक्त तू करू शकतोस असं म्हणणं नाहीये. मग जेव्हा एखादा विद्यार्थी नापास होतो ना, तेव्हा त्याच्या मनात एक कॉग्नेटिव्ह ब्लॉक तयार होतो. अच्छा, एक प्रकारचा न्यूनगंड. बरोबर. त्या भीतीमुळे मेंदू नवीन काही शिकायला चक्क नकार देतो. या शाळेत आधी तीच भीती काढण्यावर काम होतं. आत्मविश्वास परत आला की मग आकलन क्षमता वाढते. म्हणजे आधी मेंदूला रिवायर करायचं आणि मग अभ्यासाकडे वळायचं. अगदी तसंच. मानसिक अडथळा दूर झाल्यावरच पुस्तकातली सूत्र खऱ्या अर्थाने डोक्यात शिरतात. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण समजा एखाद्याचा गॅप खूप मोठा असेल तर? म्हणजे वृत्तांतात तन्मय गणेश मराठे या मुलाचा उल्लेख आहे. हो, तन्मयची केस खूपच वेगळी आहे. 8वीत असताना त्याच्या मेंदूवर एक मोठं ऑपरेशन झालं होतं आणि तब्बल 3 वर्षे तो शिक्षणापासून पूर्णपणे दूर होता. सामान्य व्यवस्थेत अशा मुलाला शिक्षणासाठी अयोग्य मानलं जातं, कारण 3 वर्षांचा गॅप म्हणजे अभ्यासाची सवय पूर्ण मोडलेली असते. हो ना. आणि पुढच्या वेगाने जाणाऱ्या वर्गात तो कसा टिकेल हा प्रश्न असतोच. पण याच शाळेच्या मार्गदर्शनामुळे तन्मय थेट प्रथम श्रेणीत पास झाला. बापरे, 3 वर्षांचा गॅप आणि फर्स्ट क्लास? हो. आणि साहिल आराखडे नावाच्या विद्यार्थ्याने तर 2 वर्षांच्या गॅपनंतर गणितात 97 गुण मिळवलेत. गणितात 97? जिथे आधीचा बेस पक्का लागलाच पाहिजे. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे आपली व्यवस्था आरोग्याच्या कारणास्तव मागे पडलेल्या मुलांना खूप लवकर नाकारते का? तसं पाहायला गेलं तर हो. पण थोडा व्यापक विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की गॅप पडणे म्हणजे बुद्धिमत्ता नष्ट होणे नाही. फक्त सातत्य तुटलेलं असतं. अगदी बरोबर. आपली पारंपरिक व्यवस्था वेगाला महत्त्व देते. पण साहिल आणि तन्मयच्या उदाहरणांवरून हे सिद्ध होतं की योग्य आधार मिळाला तर तो विद्यार्थ्याच्या क्षमतेचा शेवट नसतो. मेंदूला गती परत मिळवता येते. होय, जुने संदर्भ पुन्हा जोडता येतात. म्हणजे आजारपण किंवा नापास झाल्यामुळे मुलांना लगेच अपात्र ठरवणं चुकीचं आहे. ही दुसरी संधी खरंच चमत्कार घडवू शकते, हे तळेगाव दाभाडे परिसरातील या निकालाने दाखवून दिलंय. आणि म्हणूनच यातून एक मोठा धडा मिळतो. नापास हा शब्द एखाद्या कायमस्वरूपी शिक्क्यासारखा वापरला जातो ना, तो कलंक पुसण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत सहानुभूतीची किती नितांत गरज आहे हे यातून अधोरेखित होतं. नक्कीच. मग शेवटी एक विचार मनात येतोच. एका शिक्षकाच्या धडपडीने जर नापास झालेले विद्यार्थी गणितात 97 मार्क आणि फर्स्ट क्लास मिळवू शकतात, तर मग आपल्या संपूर्ण व्यवस्थेनेच पास नापासच्या या कठोर यांत्रिक चाळणीऐवजी हाच दुसऱ्या संधीचा आणि मानसिक आधाराचा दृष्टिकोन मुख्य प्रवाहात आणला तर काय होईल? खरंच खूप प्रचंड बदल घडेल. कदाचित तेव्हा कोणालाच रिजेक्टेड ठरवलं जाणार नाही आणि नापासांची शाळा अशी वेगळी शाळा उघडण्याची गरजच उरणार नाही. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.